नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेसाठी क्षीरसागरात जातात. त्यामुळे या काळात सृष्टीचे संचालक भगवान शंकर असतात किंवा इतर शक्तीच्या अधीन ते असते. अशा वेळी घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि देवघरासोबतच तुळशीची पूजा हा विशेष उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यात एक कापुराची वडी टाकायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी तुळशीला लांबूनच पूजा करायची आहे. या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही, कारण या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास असतो. कापूर आणि तुपाच्या संयोगामुळे वातावरणातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि हवेतील सूक्ष्म कीटक नष्ट होतात. यामुळे घरात शुद्ध आणि पवित्र वातावरण तयार होते. तर मंडळी, आपण या व्हिडिओत तुळशीच्या खाली कवडी आणि गोमती चक्र ठेवण्याची विधी पाहणार आहोत. तुळशीच्या खाली कवडी आणि गोमती चक्र ठेवणे हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त करण्याचा एक अत्यंत आणि प्रभावी पारंपरिक उपाय आहे. चातुर्मासात आषाढी एकादशीच्या काळात हा उपाय केल्याने घरातील आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. या उपायाची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. कवडी आणि गोमती चक्र गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने धुवून पुसून घ्यावे. हळदी कुंकू अर्पण करावे. एका ताटलीत कवडी आणि गोमती चक्र ठेवून त्यांना हळदी कुंकू, अक्षत आणि फुलं अर्पण करावे. माता लक्ष्मीचे आणि विष्णू भगवान यांचे स्मरण करावे. लाल किंवा पिवळ्या कपड्यात कवडी आणि गोमती चक्र बांधायचं आहे. पूजेनंतर ती कवडी आणि गोमती चक्र छोट्या लाल कपड्यात किंवा पिवळ्या कपड्यात तुम्हाला बांधायचं आहे. संध्याकाळी तुळशीच्या मुळाशी किंवा वृंदावनाच्या मातीमध्ये कुंडीत थोडीशी माती बाजूला सारून हा कपडा गुप्तपणे पुरून ठेवायचा आहे. तुळशीच्या मुळाजवळ आदरपूर्वक ठेवून त्यावर माती लपवून टाकायची आहे. हे गोमती चक्र आणि कवडी कोणाच्या नजरेला पडणार नाहीत याची पुरेपूर काळजी आपण घेतली पाहिजे. त्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. लक्ष्मी विष्णूची प्रार्थना करायची आहे. हा उपाय करण्याचे नियम जाणून घेऊया. हा उपाय करताना घरामध्ये आणि शरीराची स्वच्छता पाळणे खूप गरजेचे आहे. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार तुळशीखाली गोमती चक्र आणि कवडी ठेवण्याचा हा गुप्त उपाय म्हणजे तुळशीखाली ठेवलेली कवडी आणि गोमती चक्र गुप्त ठेवावे. म्हणजे कोणाची त्यावर नजर किंवा हात लागणार नाही. जर कवडी आणि गोमती चक्र खराब झाले, फुटले तर ते बदलून नवीन ठेवावे आणि जुनी वस्तू वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली विसर्जन करावी. हा उपाय केल्याने होणारे फायदे आणि लाभ आपण जाणून घेणार आहोत. आर्थिक स्थैर्य आणि संपत्तीमध्ये वृद्धी होते. गोमती चक्र आणि कवडी हे दोन्हीही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तुळशीच्या सान्निध्यात ही वस्तू ठेवल्याने घरात लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहते आणि पैशासंबंधी सर्व समस्या दूर होतात. घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि चातुर्मासात किंवा कठीण काळात घरावर येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा, दुष्ट आणि वाईट शक्तीचा प्रभाव रोखण्यासाठी हे प्रभावी आणि आध्यात्मिक कवच असते. घरात सुखशांती नांदावी. या उपायामुळे घरातील वातावरण आनंदी आणि पवित्र बनते. कुटुंबातील सदस्यांमधील ताणतणाव कमी होऊन आपापसात गोडवा वाढत असतो. कर्जमुक्ती होत असते. त्यासाठी ज्यांच्यावर सतत कर्जाचा भार असतो आणि व्यवसायात सातत्याने तोटा होत असेल तर त्यासाठी हा उपाय आर्थिक मार्ग सुकर करण्यास मदत करतो आणि हा उपाय सर्वांनी आवर्जून केला पाहिजे. या उपायामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. हा उपाय सर्वांनी या दिवशी आवर्जून करायचा आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.